संतोष देशमुखांना या न्याय मिळाला पाहिजे, परंतु अशा प्रकारे जर स्टंटबाजी केली तर आम्ही सहन करून घेणार नाही। शेवटी कायद्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत, शेवटी माणसातला माणूस म्हणून आज आम्ही आनंदी अण्णाकडे पाहतो। अण्णावरील खोटे गुन्हे मागवा, अण्णावर खोटे गुन्हे वापस, अण्णावर खोटे गुन्हे वापस। ऐकून घ्या सगळ्यात महत्वाचं सांगतो, ऐकून घ्या। या ठिकाणी मी एक वकील आहे, त्याबरोबर भारतीय संविधान मला अधिकार देतं माझी भूमिका मांडायचं। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारे जो कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही। अहो, कोण टक्केवारी वाले कोणाला किती टक्केवारी भेटते या ठिकाणी मला माहित आहे। या ठिकाणी कोर्टाची अधिकारी न्यायालयाची मर्यादा मला माहिती आहे। एक वकील आहेत न्यायालयाच्या, मला नाव सांगता येणार नाही पण त्या स्वतः एक वकील आहेत, परंतु एखाद्या भूमिकेत मांडत असताना, एखादी बाजू मांडत असताना तुम्ही जर एखाद्याला स्टंटबाजी करणं असाल कदापि सहन होणार नाहीये। या ठिकाणी प्रमुख आमची मागणी आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे। माझा मोबाईल आहे त्यात माझे क्राईमचे नंबर आहेत ते। हा, माझा मोबाईल माझ्या मागे दोन मिनिटं तुम्ही मॅडम आम्ही काय केलं तुम्हाला? ट्रॅफिक जाम होईल, ज्यावेळेस त्याला खेचून मारलं तेव्हा काहीच केलं नाही तुम्ही, त्याला रक्तबंबाळ झाला, 2 तास त्याला खेचीत राहिले तेव्हा त्याचं काहीच केलं नाही। आणि आम्ही उभं राहिला म्हणून आम्हाला तुम्ही गाडीत घेऊन चाललात, आम्ही उभं राहिला म्हणून फक्त उभं राहिला म्हणून एक सुधली नागरिक आहेत आम्ही। का तुम्ही आम्हाला मारताना तुम्ही ठेचून तेव्हा काय करायचं? वाल्मिक कराडचे जे घोषणाबाजी करणारे समर्थक होते त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। तसेच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, वाल्मिक कराडचे समर्थक आहेत, नेमके तुमचे काय मागणी? या ठिकाणी पोलीस प्रशासन ज्या प्रकारे पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेचा दुरुपयोग या ठिकाणी करत आहे की या ठिकाणी भारतीय संविधान आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे। जर मी काही बोललो आणि मला तुम्ही अटक करणार असाल तर या ठिकाणी संविधानाचा या ठिकाणी फार मोठा या ठिकाणी अपमान आहे। घोषणाबाजी आम्ही केली नाही। या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाला आपलं मत मांडण्याचा या ठिकाणी अधिकार देतो आणि कोर्ट परिसरामध्ये अशा प्रकारच्या घोषणा ज्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही स्टंटबाजी करत असाल तर आता लाठीचार्ज सुरू केलेला आहे। आता आहोत, जमावबंदी आहे, बघ्यांची गर्दी झाली होती, पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। इथे काही वाल्मिक कराडचे समर्थक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दादागिरी नाही चलेगी, पोलीस की दादागिरी नाही चलेगी, असं त्यांचं म्हणणं आहे। जे समोर विरोध पक्षातील काही वकील असतील आणि ज्या प्रकारे तुम्ही स्टंटबाजी करण्यासाठी आणि आपलं काहीतरी नेतेगिरी सिद्ध करण्यासाठी दादागिरी करत असताल, अहो तुम्हाला हात जोडून सांगतो की वाल्मिक हा एक विचार आहे जो सर्वसामान्य माणसाला आपल्या माणुसकीचा धडा या ठिकाणी शिकवतो। आणि अण्णावरील जे काही खोटे गुन्हे मी बोलतो 2 मिनिटं वकील म्हणून मांडत नाही तर मी एक माणूस म्हणून या ठिकाणी भूमिका मांडतोय। तर खऱ्या अर्थाने वाल्मिक कराड समर्थक आहात, कानात समर्थक अजिबात नाहीये, परंतु अण्णावर प्रेम करणारा हा संपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जर तुम्ही विनाकारण एखाद्याला बदनामी करण्याच्या हेतूने जर तुम्ही काही प्रयास करत असाल तर या ठिकाणी कोर्ट प्रेमायसिस जर तुम्ही या ठिकाणी काहीतरी नसोडगी करत असाल आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी जर दादागिरी करत असेल तर या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाही। या ठिकाणी माझी
याच्या ठिकाणी कोणी अन्नाचे दादागिरी चालली आहे. या ठिकाणी झाली आहे. तर पोलीस स्टेशन आम्हाला अटक करायला या ठिकाणी लागलाय. पोलिसांची नाही चलेगी, नाही चलेगी. वाल्मिक कराडचे समर्थक आहेत ते माझ्या फोनवर पॅच करा, पॅच नंबरवर नको, पॅच नंबर. अरे माझ्या नंबरवर करा यार पॅच मला पटकन. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडावर अखेर मकोका कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर त्याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयानं कराडला मोठा झटका देताना संतोष देशमुखांच्या हत्येच्या गटात 9 आरोपी केलेल्या वाल्मिक कराडला जिल्हा व सत्र न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराडला जिल्हा व सत्र न्यायालयानं 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. एसआयटीनं वाल्मिक कराडाला न्यायालयासमोर हजर केले. यावेळी कराडच्या समर्थक आणि विरोधक कोर्टाबाहेर आमने सामने आल्यानं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर बुधवारी दुपारी बीड कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणी कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड यांचे विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती एसआयटीकडून तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सुनावणीवेळी कोर्टात सादर केली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्टात वाल्मिक कराडला 10 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी कराड यांच्यावरील सर्वच गुन्ह्याची यादी यावेळी कोर्टात देण्यात आली. कोर्टाने यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष देशमुख हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या वाल्मिक कराड यांची एसआयटीने बीड न्यायालयाकडे 10 दिवसाची कोठडी मागितली. त्यावर आरोपी कराडचे वकील यांनी कोणताही पुरावा नाही, अटकेत असलेल्या इतर आरोपीने नाव घेतलेले नाही, एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का, खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केले याचे पुरावे देखील नाहीत असा युक्तिवाद केला. दरम्यान मकोका अंतर्गत अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्याला बीड जिल्ह्यात न्यायालयात हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडला सुनावणीसाठी केज न्यायालयात आणण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ही सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव सीआयडीकडून न्यायालयाकडे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला आहे. बीड जिल्हा न्यायालयाबाहेर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.